नमस्कार, मी ओटी गुरुजी. आज आपण घेऊन आलेत सटासट सिरीज, कारण की आपल्याला आज जास्त वेळ वाया घालवायचा नाही आहे. मराठी भाषा एक किंवा मराठी भाषा दोन, कोणतीही भाषा असेल, पेपर एक असेल, पेपर दोन असेल, यासाठी सटासट आणि पटापट कसे प्रश्न बघायचे, कसं तयारी करायची आपण बघूया. सुरुवातीला दिलेला आहे उतारा, ज्याला आपण परिच्छेद म्हणतो. प्रत्येक पेपरला मी सांगतो की तुम्ही उतार्यावरचे किंवा परिच्छेदवरचे जर प्रश्न जर सॉल्व्ह करत असाल किंवा अटेम्प्ट करत असाल तर काय करायचं, अगोदर प्रश्न वाचून घ्यायचा, कारण की आपली आज सटासट सिरीज आहे, त्यामुळे प्रश्न आपण सोबत बघणार आहोत. तर मी काय करतो, परिच्छेद वाचतो. ताई लोक, दादा लोक आणि कोण, गुरुजी लोक. लक्ष देऊ नाही का. तर इथं उतारा दिलेला आहे की खनिज इंधनामध्ये क्रूड ऑइल हे एक फार महत्त्वाचे इंधन आहे. सर्व जगभर त्याच्या फार मोठ्या प्रमाणावर वापर चालू आहे. या इंधनाला त्यामुळे खूप महत्त्व आलं आहे. आता सध्यामध्ये ते युद्ध सुरू आहे जी, इराण आले, अमेरिका आला, चला ठीक आहे. त्यामुळे या तेलाचे साठे ज्यांच्याकडे आहेत त्यांच्या हातात जगाच्या सर्व आर्थिक नाड्या एकवटलेल्या आहेत. भूमध्य समुद्रालगतच्या आखाती प्रदेश आणि अरब राष्ट्रे यांच्याकडे या तेलाचे प्रचंड साठे असून सर्व जगाला त्यांच्याकडून या तेलाचा पुरवठा होत असतो. या राष्ट्रांना आपल्या या सामर्थ्याचा साक्षात्कार अगदी अलीकडेच होऊ लागलेला आहे. आतापर्यंत तेलाच्या साठ्यांचा व्यापार पश्चिमी राष्ट्रांच्या हातात होता, पण अलीकडे स्वतंत्र झालेल्या अरब राष्ट्रांनी या क्षेत्रातील युरोप, अमेरिकेची मक्तेदारी संपुष्टात आणून स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित केलेले आहे. अलीकडे अरब राष्ट्रांच्या धोरणामुळे खनिज तेलाची समस्या अधिकच गंभीर बनली आहे. 1973च्या चौथ्या अरब-इस्रायल संघर्षात इस्रायलला पाठिंबा देणाऱ्या पश्चिमी राष्ट्रांना धडा शिकवण्यासाठी म्हणून अरबांनी खनिज तेलाच्या राजकीय शस्त्र म्हणून वापर केला. $2.5 एक पिंप या भावाने क्रूड ऑइल विकले जात होते. अरबांनी तेलांच्या किमती अचानक वाढविल्या, त्यामुळे क्रूड ऑइलची किंमत बॅरलला $10 ते $11 इतकी वाढली. अर्जेंटिनासारख्या देशांनी तर $18 एक पिंप एवढ्या चढत्या भावाने या तेलाची विक्री केली. त्यामुळे या तेलावर अवलंबून असणाऱ्या देशाची आर्थिक स्थिती एका रात्रीत पार कणा मोडल्यासारखी झाली. भाऊ, अगदी करंट अफेअरवर हा प्रश्न आहे जी, तर हा उतारा येण्याचे पूर्ण चान्सेस आहे. ठीक आहे, याचे आपण आता काय करूया, प्रश्न बघूया. प्रश्न काय दिलेला आहे, अरब राष्ट्रांनी खनिज तेलाचा व्यापार कसा केला. आता सांगा पाहिजे काय दिलेलं आहे. आता आपल्या इथं दिलं आहे की राजकीय शस्त्र म्हणून केला, हा आपल्या परिच्छेदमध्ये दिलेला आहे. त्यामुळे राजकीय शस्त्र म्हणून हा त्याचं उत्तर होईल, कारण की आपली 67 सिरीज आहे, आपण जास्त वेळ घेणार नाही. क्रूड ऑइलची किंमत सर्वात जास्त कोणत्या देशाने वाढवली, अरब राष्ट्रांनी, अर्जेंटिनाने, पाकिस्तानने की सिलोनने. तर इथं आपल्या परिच्छेदमध्ये अर्जेंटिना या देशाच्या नाव आलेलं आहे. कोणत्या इंधनाला जगभर महत्त्व आहे, पेट्रोल आहे, क्रूड ऑइल आहे, डिझेल आहे की रॉकेल आहे. गुरुजी, आपला हा परिच्छेद आहे हा पूर्ण क्रूड ऑइलवर आहे. पर्याय क्रमांक 2 याचे उत्तर असेल. अरबांनी खनिज तेलाच्या किमती अचानक वाढवल्या, तर भारताची अर्थव्यवस्था बिघडून टाकण्यासाठी, पश्चिमी राष्ट्रांना धडा शिकवण्यासाठी, युद्धजन्य परिस्थिती निर्माण करण्यासाठी आणि स्वतःची अर्थसत्ता प्रबल करण्यासाठी. तर याच्यामध्ये आपला जो पश्चिमी राष्ट्रांना धडा शिकवण्यासाठी हा त्याचा बरोबर उत्तर होईल. पुढला प्रश्न 67 बघूया आपण, कारण की 67 सिरीज आहे आपली. तर कोणत्या राष्ट्रांकडे क्रूड ऑइलचे सर्वात अधिक साठे आहेत, तर भूमध्य समुद्रालगतच्या राष्ट्रांकडे, भारत पाकिस्तान या राष्ट्रांकडे, पाश्चिमात्य राष्ट्रांकडे की सिलोन पाकिस्तान या राष्ट्रांकडे. तर आपला जो काही पॅरेग्राफ आहे तो काय म्हणतो की भूमध्य समुद्रालगतच्या राष्ट्रांकडे असं उल्लेख आलेला आहे. त्यानंतर आबांनी स्वप्नीलला मांडीवर घेऊन औषध पाजले. आता हे परिच्छेदवरचे संपले दादू. चला ठीक आहे. त्यानंतर आपण भाषा विषयाकडे वळूया. चला ठीक आहे. आबांनी स्वप्नीलला मांडीवर घेऊन औषध पाजले या वाक्याचा प्रकार खालीलपैकी कोणता. हा संयुक्त वाक्य आहे, मिश्र वाक्य आहे, केवळ वाक्य आहे की यापैकी नाही. तर हा केवळ वाक्याचा प्रकार आहे, म्हणून केवळ वाक्याच्या बरोबर उत्तर येईल. दिलेल्या शब्दाला समानार्थी अर्थ लिहा. हरिणला समानार्थी शब्द काय, हरिणचा कुंजर होते का, सारंग होते का, हिरण्य होते का, सुवर्ण होते का. तर त्याच्या काय, सारंग हा त्याच्या काय होईल, समानार्थी अर्थ होईल. दुसरा समानार्थी अर्थ मृग होते, त्याच्यानंतर सिंहरू होते. ठीक आहे, सिंहरू म्हणतो, सिंहरू होते हे त्याचे दुसरे समानार्थी शब्द आहेत. पुढला प्रश्न आपण 67 बघूया, कारण की सिरीज आपली 67 आहे. चला ठीक आहे. खाली दिलेल्या 4 शब्दातील एक अकारांत शब्द असे, एक अकारांत शब्द आहे आणि तो अकारांत शब्द कोणता, तर तो अकारांत शब्द या जो काही अग्नी आहे, ओढा आहे, दंश आहे की पाऊस आहे, तर पाऊस हा एक अकारांत शब्द आहे, बाकी नाही. खालील शब्द समूहाबद्दल योग्य अर्थाचा पर्याय निवडा.
जो स्वतःचा अभिमान असणारा त्याला आपण स्वाभिमानी म्हणतो. जास्त ऑप्शन बघायची गरज नाही. शुद्ध शब्द कोणता लिहिला आहे तर संस्कृत हा 3ऱ्या नंबरच्या मास्तरीनबाई पहा तुम्ही. 3ऱ्या नंबरचा जो संस्कृत आहे हा बरोबर म्हणजे शुद्ध लिहिलेला आहे. त्याच्यानंतर खालीलपैकी नपुंसकलिंगी शब्द कोणते म्हणजे पुल्लिंगही नाही आणि नपुंसकलिंगही नाही, त्याला आपण उच्चार कसा करतो हे किंवा ते म्हणतो. तर याच्यामध्ये देऊळ हा काय होईल नपुंसकलिंगी शब्द होईल. चला ठीक आहे. पुढला कारण की 66 सिरीज आहे आपण 66 घेऊया. चला ठीक आहे. त्यानंतर पुढला आहे मी माझ्या मैत्रिणीला सुंदर पुस्तक वाचून दाखवत होते, ती मात्र डुलक्या घेत होती. अरे राम 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 राम, बंदर क्या जाने अदरक का स्वाद. चला ठीक आहे. तर ती मात्र डुलक्या घेत होती. मी मनात म्हटले तर मनात एखादं मन म्हणेल काय सगळे मुसळ केरात, पालत्या घागरीवर पाणी, गाढवाला गुळाची चौकाय, विकते ते विकत नाही. काय म्हणेल जी म्हणजे कोणती म्हण इथं फिट बसतील तर गाढवाला गुळाची चौकाय. चला ठीक आहे. तुमचे कल्याण हो या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता. तुमचे कल्याण हो. आता तुमचे कल्याण हो, आता कल्याण हो म्हणजे काय होईल विद्यार्थी वाक्य आणि पटकन एका शब्द सांगतो की इच्छा व्यक्त करणारे जे क्रियापद आहे त्याला आपण काय म्हणतो विद्यार्थी क्रियापद असे म्हणतो. तर याच्यामध्ये इच्छाच व्यक्त केली आहे म्हणजे विद्यार्थी होईल. विद्यार्थी नाही जी. हां चला ठीक आहे. पुढला प्रश्न आपण बघूया की रिकाम्या जागी खाली पर्यायापैकी कोणते अक्षर घातल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही. तयार होत नाही म्हणते ताई. हां होत नाही. सी करला तर सी म्हणजे तो सी नाही जी. हां शिकार होते जी, विकार होते जी, हिकार होते का जी, भिकार होते का जी. तर आपण समजा इथं काय लावला ही लावला तर हिकार होत नाही, भिकार होते, विकार होते, शिकार होते म्हणजे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. त्यानंतर ये ऐच्या पुढे स्वर आलास त्याचा आय होतो. संधीच्या या नियमानुसार खालीलपैकी कोणता शब्द तयार झालेला आहे. ई आणि एच्या पुढे स्वर जर आला तर त्याचा काय होतो आय होतो. तर वादन, नाविक, नियम आणि यापैकी नाही. याच्यापैकी वादन, नाविक, नियम याच्यापैकी आय होतो. आय असा कोणताच शब्द आलेला नाही म्हणजे यापैकी नाही त्याच्या बरोबर उत्तर असेल. त्याच्यानंतर वर्गातील अध्यापन हे शास्त्र आहे तसेच ती एक शास्त्रासोबतच काय आहे कला आहे का, व्यवस्थापन आहे का, आनंद आहे का, विज्ञान आहे का, काय आहे जी टीचिंग इज अ आर्ट, कला आहे. चला ठीक आहे गुरुजी. हां बरोबर आहे. बरोबर आहे ना मास्तरीन बाई. चला ठीक आहे. समोरचा आपण पुढला बघूया. भाषा लेखनातील चुका शोधण्यासाठी कोणत्या कसोटीचा वापर करतात. भाषा लेखनातील चुका शोधण्यासाठी मानसिक क्षमता, शालेय प्रावीण्य, घटक चाचणी की नैदानिक. तर याच्यामध्ये भाषा लेखनातील चुका शोधण्यासाठी आपण नैदानिक काय करतो चाचणीचा किंवा कसोटीचा वापर करतो. त्याच्यानंतर जोड्या जुळवा म्हणते. काय म्हणते जोड्या जुळवा म्हणते. तर पारंपरिक पद्धती. आता पारंपरिक पद्धतीच्या काय होईल जी समान गुणधर्म म्हणजे 1च्या 4 कुठं आहे पहिल्यात आहे गुरुजी, दुसऱ्यात आहे, तिसऱ्यात आहे, चौथ्यात नाही म्हणजे चौथ्यात हा कपला. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण दुसरा बघू. आपण काय करूया दुसरा बघूया. आता जो काही दुसरा येईल काय आहे व्याकरण पाठ. हा काय करतो जी तर्कशुद्ध विचारसरणीस वाव देते. एक आहे का तिन्हीमध्ये आहे ना गुरुजी. चला ठीक आहे. मग आपण काय करूया हेतुकथन करूया. हेतुकथन काय असते तर हेतुकथनाला स्वतंत्र पायरी नाही. हा होईल. आता 5 कुठं आला आहे गुरुजी पहिल्या ना दुसऱ्या तिसरा कपला. त्याच्यानंतर आपण बघूया स्वयं अध्ययन जी आपण जोडी कोणासोबत लावू शकतो. स्वयं अध्ययन ही विद्यार्थी केंद्रित आहे. काय आहे विद्यार्थी केंद्रित. 2 कुठं आलाय गुरुजी 1 मध्ये आलाय. एकच आपला काय आहे बरोबर पर्याय आहे. अशा प्रकारे तुम्ही जोड्या लावायच्या 66 मध्ये लावायच्या. ठीक आहे. आणि वेळेचे भान पण असू द्यायचं. प्रत्यक्ष नाटके पाहणे कोणत्या प्रकारचे साधन आहे. प्रत्यक्ष नाटके पाहणे म्हणजे तुम्ही पाहता म्हणजे काय होईल जी दिसतेही ना जी तुम्हाला आणि अजून काय करता जी ऐकताना जी बाई काय म्हणते, बाई नाचते कशी, बाई बोलते कशी, बाई चालते कशी. हां बरोबर आहे की नाही. तर काय होईल तुम्ही जर नाटक पाहत असाल तर दृकश्राव्य साधने होतील. हां नटी. ठीक आहे. त्याच्यानंतर नटही असते जी. हां ठीक आहे. त्यानंतर वैचारिक तत्वे आणि सूत्रे यांच्या अंमलबजावणीमुळे कोणते उद्दिष्ट साध्य होते. वैचारिक तत्वे आणि सूत्रे यांच्या अंमलबजावणीमुळे ज्ञान, आकलन, उपयोजन की कौशल्य. आता याचं जे उत्तर आहे हा उत्तर काय होईल जी आकलन. वैचारिक तत्वे आणि सूत्रे यांच्या अंमलबजावणीमुळे
आकलन हे उद्दिष्ट साध्य होते किंवा पूर्ण होते. पत्र लेखनातील क लो अ असा का म्हणतो? कलो अ म्हणजे कलुआ का? काळा काळा दिसते तो नाही, कळावे लोभ असावा. कोठी आहे गुरुजी? कळावे लोभ असावा. शॉर्टकटवाला जमाना आहे ना जी, बंटीलालच्या बंटी है ना, संदीपच्या सँडी. चला ठीक आहे. तर कलोच्या बरोबर त्याच्या फुलफॉर्म काय येईल, पूर्ण अर्थ काय येईल, कळावे लोभ असावा. असावे की असावा? असावे. बघा इथं 3 नंबरमध्ये असावे आहे, 2 नंबर करायच्या बरोबर, नाही तर बस खाया पिया कुछ नाही, गिलास थोडा 4 आना की 12 आना. चला ठीक आहे. हां, त्याच्यानंतर पुढला प्रश्न बघूया आपण. खालील वाक्याचा काळ ओळखा. देवकी गीत गात आहे. गीत गात आहे. गुरुजी भूतकाळ तर होणारच नाही, बरोबर आहे की नाही? आता पूर्णही नाही आणि अपूर्णही नाही, भूतकाळ आहेत नाही. आता सांगा, आता पूर्ण वर्तमान काळ आहे की अपूर्ण वर्तमान काळ आहे? पूर्ण वर्तमान काळ आहे की अपूर्ण वर्तमान काळ आहे? गीत गात आहे, क्रिया पूर्ण झाली नाही म्हणून अपूर्ण वर्तमान काळ आहे. त्यानंतर खालील वाक्याचे चालू वर्तमान काळी रूप लिहा. त्याने अभ्यास केला, याच्या चालू वर्तमान काळ मध्ये लिहा. तर तो काय होईल? तो अभ्यास करीत आहे, त्याने अभ्यास करावा, तो अभ्यास करतो, तो अभ्यास करीत असतो. काय होईल जी? काय होईल जी? सांगा बरा. काय बोला? अरे चालू म्हणतो ना, चालू. चालू म्हणजे तो वाला चालू नाही, बहुत चालू आहेस का तू भाऊ. हां, तो अभ्यास करीत आहे. हा काय होईल? चालू वर्तमान काळ आहे, कारण की क्रिया चालू आहे आणि वर्तमान काळात आहे. चला ठीक आहे. पुढला आपण प्रश्न बघूया ताई. काय म्हणतो? मीनाक्षी या सामासिक शब्दाचा योग्य संधी विग्रह काय झाला? संधी विग्रह कोणता? मीनाक्षी. चला ठीक आहे. तर मीनाक्षी म्हणजे काय होईल जी? 1 नंबर गुरुजी. काय मीनाक्षी कोणाला म्हणतो? जिचे डोळे माशासारखे आहेत अशी ती. जिचे अक्ष मीन आहेत अशी ती. पण असा होत नाही. जिचे डोळे सुंदर आहेत अशी ती. मीन राशीची आतापर्यंतची वाटचाल असंही होत नाही. तर मीनाक्षी या सामासिक शब्दाचे योग्य समास विग्रह कोणता होते? जिचे डोळे माशासारखे आहेत. अरे मोठे मोठे टपोरे डोळेवाली. हां भाऊ, गुरुजी बनल्या तर तुम्हालाही भेटल, नाही तर मग राहा उगेच. चला ठीक आहे. तर पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर मीठ भाकर शब्दाचा विग्रह असा आहे. मीठ किंवा भाकरी, मीठ घालून केलेली भाकरी, मीठ भाकर व तत्सम पदार्थ आणि भाकर आणि मीठ. सांगा बरा गुरुजी. तर मीठ भाकरी या शब्दाचा विग्रह काय होईल? काय होईल? काय होईल? सांगा ना जी. मीठ भाकर व तत्सम पदार्थ असा होईल त्याचा विग्रह. चला ठीक आहे. कर्णाच्या कानात वारे शिरले या वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्णाच्या कानात काय शिरले? वारे शिरले. कोणता प्रयोग होईल? कोणता प्रयोग होईल? तर आता कोणता प्रयोग होईल? हा कर्तरी प्रयोग होईल. कोणता प्रयोग होईल? कर्तरी. का होईल गुरुजी? 17 वेळेस सांगतो, आधी सांगून देतो. ज्या वाक्यात कर्ता स्वतःच कृती करतो आणि कर्मावर कृती होते असा वाक्यरचनेला कर्तरी प्रयोग असे म्हणतात. ठीक आहे. पुढला वाक्य आपण बघूया. ती गाणे गात आहे. ती गाणे नाही गाते जी. ती गाणे गाते या वाक्यातील प्रयोग ओळखा. ती गाणे गाते. ती गाणे गाते. काय होईल? सकर्मक. काय होईल? सकर्मक भावे प्रयोग होईल. का होईल? कारण की ज्या वाक्यात कर्ता लपवून ठेवून कृती स्वतःच घडते या भावनेने तो वाक्य किंवा तो सेंटेन्स दाखवला जातो, तेव्हा त्याला सकर्मक भावे प्रयोग असे म्हणतात. त्यानंतर देशात पूर्वी जेथे दाट जंगले होती ते भाग उजाड बनले आहेत या वाक्याचा काय म्हणतो? प्रकार ओळखा. हा संयुक्त वाक्य आहे, केवळ वाक्य आहे, मिश्र वाक्य आहे की विशेष वाक्य आहे? तर हा मिश्र वाक्य आहे. त्यानंतर 67 मध्ये बघूया 2च प्रश्न. वाक्य प्रकार ओळखा. मी नियमितपणे अभ्यास करतो. हा कोणता वाक्य प्रकार आहे? केवळ वाक्य आहे, संयुक्त आहे, मिश्र आहे की सोपे वाक्य आहे? सोपे तर होत नाही, हा केवळ वाक्य आहे. कोणता वाक्य आहे? केवळ वाक्य. 67 शेवटचा प्रश्न बघूया आपण. आणि 67 तुम्ही काय करायचं? लाईक करायचं नाही गुरुजी. बाप्पा मग आम्ही तुम्हाला काय पैसे मागतो का? एका महिन्याचे, एका सिरीजचे 3000 लागतील, 300 लागतील, 300 लागतील, 150 लागतील. आम्ही काय फक्त चांगला शिकवता जी गुरुजी. लाईक करून टाकायचं. ठेंगा दाखवा ना, ठेंगा. चला ठीक आहे. तर ठेंगा दाखवत जा. ठीक आहे. आणि आपल्या मित्रांनाही सांगा या गुरुजीला म्हणा ठेंगा दाखवा म्हणा. चला ठीक आहे. तर तू जबाबदारीने काम केले नाहीस. पुढील पर्यायापैकी होकारार्थी शब्द लिहा. आता हा नकारार्थी शब्द, याला काय बनवायचं आहे?
होकारार्थी, तर कोणता येईल तर सांगा. आणि अर्थही बदलायला नाही पाहिजे. तू जबाबदारीने काम करतोस, इथं काय म्हटलेलं आहे, तू काय म्हटलंय, तू जबाबदारीने काम केले नाहीस, त्याचा अर्थही पाहिजे. तू बेजबाबदारपणे काम केलेस. आता तू बेजबाबदारपणे काम केलेस म्हणजे तू जबाबदारीने काम केले नाहीस. दुसराच काय होईल जी बरोबर होईल. सध्या इथं थांबतो. काळजी घ्यायची. नमस्कार.